हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाले आणि आज आहे आमच्या कानाचं अन्नप्राशन. म्हणजे आज काना पहिल्यांदी तर बाहेरचं काहीतरी खाणार आहे आणि 6 महिने झाले की अन्नप्राशन हा संस्कार करतात. तर आज आम्ही कानाचं अन्नप्राशन करणार आहे. त्यासाठी काल पण बरीचशी तयारी केली आहे आणि आज पण चालू आहे. आज माझे मम्मी पप्पा, दीदींचे मम्मी पप्पा, आम्ही सगळे, नाना नानी, तात्या ताई सगळे. तर मस्त असं सेलिब्रेशन करणार आहे आम्ही. आणि आज माझा बड्डे पण आहे. तर बघू आज काय काय होतं. आणि आत्यांचं चालू आहे स्वयंपाक, कारण पाहुण्यांसाठी जेवण बनवतो आहे. तर आज काय काय मेन्यू आहे आत्यांनाच विचारू. आत्याच काय मेन्यू आहे? फ्लावरची मिक्स भाजी आणि शेवभाजी, डाळ, भात, चपात्या, श्रीखंड. श्रीखंड, एवढा असं काहीतरी मेन्यू आहे. आम्हाला पण बरीच तयारी करायची, अजून डेकोरेशन करायचं आहे. परत ते फ्रूट्सचे जे वेगवेगळे शेपमध्ये पक्षी प्राणी बनवतात ते बनवायचे. बरीच काय काय तयारी करायची अजून. तर चला टाकू आम्ही पण तुम्हाला आम्ही काय काय बनवतो काय काय नाही. आणि हा व्लॉग नक्की बघा, कारण खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि अन्नप्राशनवाले जे बॉय आहेत ते पण उठलेले आहे. गुड मॉर्निंग दादू, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. एक काकी हॅपी बर्थडे कर. हॅपी बर्थडे. थँक्यू दादू. कुटू कुटू कुटू. हॅपी बर्थडे डिअर काकोडी. टिंकू टिंकू टिंकू. आला काकाला उठू आपण, काम करायचे म्हणा आज लई. हॅपी बर्थडे टू यू. काका म्हणा उठा, ते काम आहे का नाही. हॅपी अन्नप्राशन दादू, हॅपी अन्नप्राशन. मी याव करी, मी त्याव करी. दादू आपल्याला आज काय करायचंय? अच्छा खायचं आणि आपल्याला केक कापायचा आहे आज. आज आपल्याला हॉटेलला जायचं, केक कापायला. मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये आपल्याला काका पार्टी देणार आहे. हा दादू हा म्हटलं बरं का. 5 स्टारच म्हटलं तेवढं. हा उठा 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 उठा. हॅपी बर्थडे बर्थडे गर्ल कानाची काकीला हॅपी बर्थडे. थँकू. आज मग कुठं पार्टी देणार तुम्ही मला? खाणीच्या कडाला. काय म्हणले? काय नक्की झोपत बोलताय की झोपतून उठून बोलताय? हॉटेलाला. असं हाटेला. तर आता मी फुलं वगैरे त्याच्या पाकळ्या सेपरेट करून ठेवतोय, कारण मग एक खटीलाही लोड येतो त्याच्यापेक्षा. आम्ही फुलं चुरगळतोय तर ह्या साहेबांना बी करायचं. मला करू द्या, मला करू द्या, मला करू द्या. नको नको म्हणले ना. तू झोप बाई, आराम कर थोडा. हॅपी बर्थडे. मी दिलीवर का? हॅपी बर्थडे श्रुती. थँक्यू. अरे हा गुलाबाचं फुल. मग काय करते डोक्यात? दादू गेला मग काय करते? का ना भात घ्या का म्हणा. दिला काय? आम्हाला नाश्ता दिलाय हात्याने गिफ्ट. फुलांचं झालंय आमचं सगळं बनवून. आता फ्रुट्सपासून आम्हाला पशु पक्षी असे बनवायचे. ह्या व्हाईट डिश आणलंय, हे बघा. हे असं काहीतरी बनवायचं आहे आम्हाला वेगवेगळं. तर सगळं काही पसार आम्ही वरती घेऊन आलेलो आहे, कारण आम्हाला इथंच डेकोरेशन करायचं आहे आणि इथं अन्नप्राशन करायचं आहे. तर डेकोरेशनवाले आलेले आणि त्यांचं इथं डेकोरेशनचं काम चालू आहे. यावेळेस थोडंसं वेगळं डेकोरेशन करता येते नेहमीपेक्षा. त्या माळा जरा बाजूला ठेवल्या. प्रत्येक ठिकाणी सेमच नाही चिपकवली तुमच्या. आम्हीच सांगितलं होतं तुम्हाला, राहू द्या. सगळं सजेस्ट आम्ही केलं. हां. आणि इकडं आळई बनवली आहे, तिकडं फुल आहे, त्याला अजून खाली दिदी लावताय. इकडं मी हे काय बनवलं आहे, फुलपाखरू. आणि हे पण फुल आहे, याला अजून इकडून पानं लावायची बाकी. तर अशी तयारी चालू आहे आमची. मस्त. अजून आता बाकीचे टीमले कामले लावून देतो. सूर्यफूल ऑलमोस्ट डन आहे. हे काय आहे ग? बटरफ्लाय. आणि हे कोण आहे? बर्थडे गर्ल. ते काय? हे कानाची रेलगाडी, कानाचं छोटंसं घर, हे कानाचा टेबल आहे. आणि त्याच्यावर त्याची कॉफी बिफी प्यायला बसणार त्याच्या गर्लफ्रेंड सोबत. 2च खुर्च्या आहे भाऊ. नाही, काकी सोबत आणि मम्मी सोबत.
आणि काना कुठं बसत काय ना आमच्या काय ना मागे. आमच्या मांडीवर. यांची आळई पा हे काय आहे विषय. ते फ्लावर बनवायचं आहे पण अजून ते आलू ओ माय गॉड. कानाची मम्मी आणि काकी फुल क्रिएटिव्ह मोडमध्ये फूड कलाकारी चालू आहे. क्रिएटिविटी देख रहे हो विनोद? विनोद छुटकू जाओ 2 कप चाय लेके आओ. हे काय आता हे कोणता ॲटिट्यूड आहे म्हणजे मला व्हिडिओ काढायला लावली. सॉरी 2 मिनिटं आम्ही ते बघतोय. तुझा आज बर्थडे आहे म्हणून तुला कोणी काही म्हणत नाही माहिती आहे का. नाही तर तू नाही तर काय टोले खाल्ले असते. मग काका मी येणार आहे नावच सांगली. ठीक आहे मस्त आणि दिसते. guys, हे जे फूड आम्ही वेस्ट करतोय ते पण वेस्ट जाणार नाही. आम्ही सगळे आम्ही खाऊन घेणार आहे. आम्ही वेस्ट जाण्यासाठी हे गोष्टी करत असतो. कॅमेरा मागचे कॅमेरा पुढचे सगळे खाऊन येणार आहे. नाही तर तुम्ही म्हणशा यार किती फूड किती वेस्ट सगळं केलं. किती अन्न waste आम्हाला केलं. पण आम्ही जेव्हा बनवणार होतो तेव्हा डोक्यामध्ये होतं की हे फूड वेस्ट जाईल पण नंतर आम्ही हायजीनचा विचार करणार आहोत आणि ते आम्ही सगळं खाऊन घेणार आहोत. सो असं काहीतरी आमचं नियोजन आहे. तर नेक्स्ट ब्लॉग बघत राहा. नेक्स्ट ब्लॉग नाही ब्लॉग कंटिन्यू करा. Stay tuned. स्टे ट्यून फॉर अन्नप्राशन. 25-30 हजार कट कराय ओव्हर ॲक्टिंग. तेवढे भेटले तेवढे पाहिजे ना. तेवढे भेटले पाहिजे ना. आता डायरेक्ट नेक्स्ट ट्रान्झिशन नाही का डायरेक्ट आता पूर्ण प्लेट्स तयार झाल्यानंतर आणि माझं डेकोरेशन पूर्ण झाल्यानंतर नेक्स्ट. दादा दादाला इथं कोणी बसून देत नाही. उठून देऊ राहिले सगळे. ते मदत करू राहिले आम्हाला. मिरचीच्या हाती खातो. माय पोरच अन्नप्राशन वाहू द्या. यांच्या संग गप्पा मारायला. फोन केला तुम्ही अन्नप्राशन ते मस्त नवीन कपडे बिपडे घालून रेडी. त्यांचं कसं आहे आपण किती वाजता लवकर उठून सगळं तयारी चालू आहे. त्यांचं कसं आहे रिलॅक्स 9ला उठले 10 पर्यंत आंघोळ केली तिथून पुढं मस्त काम केलं तिथून पुढं काम म्हणजे व्हिडिओ अपलोड वगैरे केली. मग आता त्यांचं राधा राधा चालू आहे रिलॅक्स. मग तुम्ही तिकडे काही व्हिडिओ काढायचे असं काय केलं तसं काय केलं मस्त स्वीट खाऊन. याच्यात विचार नाही की हे कमी पडन का काय होईल काय होईल चालू आहे. तोरण टाकायला लावलं, भरकन असं वाटलं, पाहूनच फुटका. आता हे दुसरा अटेम्प्ट आहे तोरणाचा. धरायला लावला आधी ते तुटूनच गेलं. बरं. कोण आलं दादू? 2 आजी आल्या भाऊ. गेला तू आजीकडं? आजी सांग बोल. डाडू डाडू आजी आजी. गाईज तुम्ही बघू शकता आमचं फायनल डेकोरेशन झालेलं आहे. आता याच्यामध्ये काहीच चेंज होणार नाही आहे. हे असं दिसणार आहे. 100+ फूड आयटम आहे म्हणजे इथं 70 आहे. ते फ्रूट्स वगैरे गिनलेले नाही त्याचे म्हणजे मोजलेले नाही. हे कडाचं मोजलेलं नाही. जागा कमी असल्यामुळं थोडं जरा गर्दी झाली आहे पण मस्त दिसतंय. छान झालंय ना. मी रेडी होते. ओके तुला गेट रेडी विट मी नाही करायचं का बर्थडेच्या दिवशी? नो गाईज मी पण थोडीशी रेडी झाली कारण पहिले आंघोळ घालायची आहे तर त्याचं पण थोडंसं शूट करायचं आहे म्हणून थोडंसं मेकअप केलं आहे. आता खाली जाते आणि दीदी आवरतील कारण त्यांचं पण आवरायचं राहिलेलं आहे. आता कानाला पहिले आंघोळ घालायची आणि मग त्याचं अन्नप्राशन करायचं. आंघोळीसाठी आम्ही छोटंसं डेकोरेशन केलं आहे.
तर गाईज आम्ही मस्त रेडी झालाय. दादू इकडं बघ. दादू पण मस्त अन्नप्राशनसाठी रेडी झालाय, कुर्ता आणि धोती घालून. का ना दादू तिकडं बघ काकांकडं. का ना कान्हा मस्त रेडी झालाय. चिकू चिकूला आवाज दे बरं. आज आम्हाला एवढं सगळं खायचंय. हा डिंग चिकन हे बाई किती डिंग चिकन किती पदार्थ आणून ठेवले बाई तुला. ये दोघांचीच खायचे काकांमुळं कानाच खायचे मला आज तेच तुझे ते. असं दिसतंय आम्ही. काना पुढं तुम्ही काहीच नाही दिसत आहे. आमचा बर्थडे आहे आज, त्याच्यामुळे आम्ही कानापेक्षा चांगलं दिसतंय है ना काना. नाही नाही माझी दादूची कुठे इथं फोटो सेशन चालू आहे पहिलेच. उभ्या आवरा म्हणा पटकन. बाई याला लय राग आला, आम्ही फोटो काढत होतो तर त्याला घेतला नाही. कानाच्या मम्मी पप्पाचा बी शूट चाललंय भाई. दीदीला बसायला लावलं आणि पोरगं गेलं बाहेर. अन्नप्राशन तुमचं करायचंय का? याला खीर घालावर. यांचं अन्नप्राशन करा आता. चला घ्या खिरीची वाटी, बस एक एक जण. हा. हा. तुम्ही बसते का? ज्याला जी डिश आवडेल ती डिश ते घेऊन जाणार आहे. असं आहे. तुला जे सीट दोन घेऊन जाय तुला. एक सोन्याची. अरे दोन घेऊन जा. एक सोन्याची आहे, एक तुझी घ्या. बस तिथं मी तुमचं अन्नप्राशन करते. मग बया डाळ सांडली, लय दाणा सोडी. लई डाळ असली. तोंडाला एक लागेल खूप. तुमच्या बी तोंडाला लागेल गालाला. अन्नप्राशन करायचंय दारा. ऑप्शन करून घ्या. आता इथे जोडीचं ऑप्शन चालू आहे. अन्नप्राशन करायचंय. हॅपी बर्थडे. थँक्यू. सुनील दादा त्याच्याकडे माझे पहिले जेवण कर. फोटो काढ. नको 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 नको. हा आत्याच्या बाळांचे अन्नप्राशन राहिले होते, तर लहान बाळाचं झालंय आता मोठ्या बाळाचं अन्नप्राशन आहे. द्या इकडं, द्या इकडं. आमचं लहानपण नाही झालं अन्नप्राशन. मम्मी नाक दाबून घाल. घे पटकन.
पप्पाचं बी अन्नप्राशन चालू आहे पप्पाचं. धरतून खाय अजून खायचं असतं. घालून 2 नंबर आहे लहान आपल्याकडे. तरी म्हणून राहिले घ्या पटकन गावरून चला जावा. थोडा मोठं. दोन्ही लहान आहे तुझे. नाही ते नाही घ्यायचं आपल्याला. दे त्याच्या हातात दे. इकडे बसा ना. हा पण तर. तर काही अन्नप्राशनाचं तर सगळं काही आवरून झालेलं आहे. फक्त हे मागचं भिंतीचं जे डेकोरेशन आहे ना तेच राहिलेलं आहे. बाकी खालचं तर सगळं क्लीन केलं आहे. कारण इतक्या मुंग्या झाल्या त्या आमच्या रूममध्ये की बस, त्यामुळं लवकरच आम्ही सगळं क्लीन करून घेतलं आणि आता सगळं काही आवरलं आहे. खूप थकलो आहे आज, दिवसभर सारखं कामातच होतो आम्ही, त्यामुळं आज खूप थकलो आहे. आणि बड्डेच्या आधीचं कानाचं हे आय थिंक लास्ट सेलिब्रेशन असेल. कारण आता बाकी अन्नप्राशनपर्यंतच, बाकी काय माहीत पुढं जे आले ते करूच, पण बड्डेपेक्षा मोठं तर हेच असेल मला असं वाटतं. तर आता 6 महिन्यांनी कानाचा बड्डेच राहील डायरेक्ट. तर आजचं सेलिब्रेशन थोडंसं इम्पॉर्टंट पण होतं त्याच्यासाठी पण, कारण तो पहिल्यांदाच काहीतरी खाणार होता, त्यामुळं जास्त स्पेशल होतं. तर अन्नप्राशन तर फायनली झालेलं आहे आणि आज माझा बड्डे. तर पप्पांनी त्यांनी केक आणला होता. तर बाकी पप्पा, मामा, मामी त्यांच्या सगळ्यांसोबत बड्डे सेलिब्रेशन तर झालं आहे, पण आमचं घरचं बड्डे सेलिब्रेशन बाकी आहे. म्हणजेच बाकी आता केक कटिंग वगैरे नाही करणार आहे, कारण घरी पण केक खाल्लेला आहे आणि तोच केक अजून तसंच आहे. मग बघू, मस्त जेवण करायला जातो आहे आम्ही सगळे बाहेर. आणि आज आम्ही दोघींनी आत्यांनी आणलेले ड्रेस घातले. येस. तर आम्ही दोघी कशा दिसतोय कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ड्रेस कसा वाटतंय तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर पर्सनली खूप आवडला आहे, खूप कम्फर्टेबल आहे आणि दिसतो पण चांगला, डिसेंट आहे, खूप झकपक वगैरे असं काही नाही आहे. तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. उठली दादू, तू उठली? आपल्याला जायचं ना गुमी करायला? काय करायचे? काकीचे बड्डे बघा. 2 मिनिटात आमची कुटुंब रेडी झाली आहे आणि आता मी चाललोय मॅचिंग कपडे, मॅचिंग रुमाल सगळं घेऊन. हां दादू, सगळ्यात कूट कोण दिसतंय माहिती का? दादू, सगळ्यात कूट कोण दिसतंय माहिती का? माझी दादू. काकाला वाटलं का काकालाच म्हणतील. हां माझी कुटू कशी दिसते? काना म्हणा आज परत आणलं हो यांनी मला इथं. कानाची पेटपूजा झालेली आणि आता आम्ही चाललोय जेवण करण्यासाठी. चल पाय पाच. ही गर्दी जास्त आहे ना. पाणी प्यायला लागलं लगेच आल्याला. आमचं गुब्बी आता त्याला रुळलं बरं का, ओळखलं त्यांनी आम्हाला सगळ्यांना. नाही तो आल्या असं तोंड केलं तर बाबर होत काढले होते. आपली नाही दादू, फुटली तर भरून द्यावं लागल. फुटली तर भरून द्या. गालेले आता कसं पाहायचं काम चालू आहे. काय काय इथं टकलू दे आवाज दे. आपल्याच आणायचं हॉटेल आहे सगळं. इतकी मजा वाटते.
आणखी 2-3 महिने तो उलसंत घाबरायचं नाही तो. मम्मीने त्यांनी आणलेले ड्रेस एकदम मस्त दिसत आहे. छान दिसतंय. कम्फर्टेबल आहे एकदम. छान. हो ना? हां. दादू आणि आमचा दादू दोघ जण कसे खेळत आहे बघा. लय मजा येते त्याला, लय मजा येत होती त्याला. हो. अरे 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 भाई आमच्या कानाला घेऊन चालले. अरे 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 रडायला लागला. गंदा तर तुझा आहे त्यांच्या बरोबर. पोरीला गिफ्ट भेटलं ना भाऊ, बर्थडे गिफ्ट भेटलं ना भाऊ, मज्जा ना भाऊ. साडी मस्त आहे कलर. दादा आणि दीदीकडून मला बर्थडे गिफ्ट आहे. ओ माय गॉड. आणि आज आम्ही बर्थडेसाठी केक नाही कापत आहे. जातो दूर निघला. हा तो त्याचे त्या मॅडमनी घेतलं होतं, त्याला उचलून ते घाबरलं. उभा फोटो घ्या. आज आज तुझ्या याला नाही का बर्थडेला केक नाही, सिझलिंग केक ब्राउनीचा दुपारी केक. घालला ना, त्यामुळे म्हटलं सिझलिंग ब्राउनीवर आपण बर्थडे सेलिब्रेशन करू. घ्या कापा. केक कापा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर श्रुती. हॅपी बर्थडे टू यू. काय 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 दे, मी बरं होतो. पसंद आ गई. दिस इज माय चॉइस. दादा घालून दा. मेरे कुटुंब कैसा दिखेगा ऐसा कलर. ओ माय गॉड. कलर मध्ये तुला कोणता ड्रेस याच कलर. आम्ही तिथं अजून एक गोष्ट पाहिली कुठे साईड, ते पैठणीचे जॅकेट. हा घेऊ आपण त्याच्या बर्थडेला. तुला आवडली का ग साडी? मला तर नाही आवडली, कारण माझ्याकडे असं कलर पण नाही अरे दोनदा गेलो, पहिल्यांदा गेलो आणि युनिक आहे. त्यांना साड्या टाकल्या, त्या बाईला आवडल्या नाही म्हणे, चला म्हणे ड्रेस घ्यायला. ड्रेस घ्यायला गेलो, ड्रेस आवडला नाही. मग आम्ही बाहेर आलो. पैठणीचे ड्रेस 4000. मग आम्ही बाहेर आलो. 200 बाहेर आलो म्हणती आता कसं म्हणे, तिथून आलो म्हणे काहीतरी ते गिफ्ट घ्यावंच लागेल ना म्हणे. मला कसं तरी वाटत राहिलं. म्हणलं चाल मध्ये गेलो. परत त्याला म्हणलं भाऊ दाखव, म्हणलं वेगळ्या टाईपच्या दाखव. त्याला लगेच टाकलं झाडा तर पुढं. त्याला एक टाकली म्हणे ही या पॅटर्न मध्ये. म्हणजे त्याच्यातले कलर टाकले. लगेच एक स्कॅन केला, लगेच हा घेतला. म्हटलं चल फायनल कर. तिला म्हणलं गप्प बस, तू नको काही बोलू म्हणलं. तर असं काहीतरी गिफ्टची निवड झालेली आहे. कारण लेडीजचा दिमाग आहे ना, डिसिजन कॉम्प्लेक्स करायचं ते मग. मेकिंग साठी नाही बनवले. ऐका ना, त्याला असं असं नको. नको तरी हात धरून हे घेऊया ते घेऊया चला. असं नको म्हणू बाबा. पुढचा किस्सा ऐका ना. बिल करायला गेले, मग 2 काउंटर होते बिल करायचे बरं का. एका ठिकाणी पैठणी गेली आणि इकडं बिल करायचं होतं. हे तिकडे गेले बरं का. मी म्हणलं तिथे बिल तिला गेले पेढे करायचे म्हणजे. असं रागत रागाला काय मारलं. मी दोनदा त्यांना दुकानात आणलं, गेले बाई घरी घरी पे केले आणि म्हणे तेवढेच कर म्हणे. खाली काय डिस्काउंट वर देईल तेवढे कर म्हणे. आणि मी असं मी माझं सांगितलं तिनं तसं इंटरप्रेट केलं. मी प्रेमाने सांगितलं. तुझं प्रेम आम्हाला माहिती आहे ना. एकाकी छान आहे. खुश आहे. पप्पाची चॉईसची आहे. पप्पाच्या तुला पप्पाची चॉईस आवडली का? तर अशा प्रकारे आमच्या कानाचं अन्नप्राशन आणि आमचा बर्थडे सेलिब्रेट झालेला तुझा आहे. हा ब्लॉग तुम्हाला ब्रो क्यूट आहे बरं का साडी. मला लय आवडली. खरंच आवडली. हे बघ तुम्ही नाही जरी म्हणलं ना तरी आम्ही बदलून नाही आणणार आहे. अरे याच्यावर काय मला हे आवडलं. ओ माय गॉड. तर गिफ्ट छान दिलं त्याबद्दल धन्यवाद.